हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 11 राज्यांमध्ये 93 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपुष्टात। देशभरात 62% मतदान। आसाममध्ये सर्वात जास्त 75% तर महाराष्ट्रात सर्वात कमी 61.44% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीनुसार 61.33% मतदानाची नोंद। कोल्हापुरात सर्वाधिक 70.35% तर बारामतीत सर्वात कमी 56% मतदान। 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असणार। त्यानंतर इंडीची झेंडी कोणी उचलणार नाही। नगरमधील प्रचार सभेतून मोदींचा हल्लाबोल। इंडिया आघाडी सत्तेत आल्यास मिशन कॅन्सल हाच अजेंडा असेल। राम मंदिराचा निर्णयही बदलेल। बीडमधील सभेतून मोदींचा दावा। 4 जूनला तुमचा बुरसटलेला माल केराच्या टोपलीत फेकू, उद्धव ठाकरेंचा मोदींच्या दाव्यावर पलटवार। अजित पवार गटाने मतदानासाठी पैसे वाटले। रोहित पवारांकडून 2 व्हिडिओ ट्विट करत आरोप। तर सोशल मीडिया हाताळण्यात तो एक्सपर्ट, त्याला दुसरं काम नाही। अजितदारांचं प्रत्युत्तर। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल। मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचा आरोप। संबंधितांवर कारवाईची मागणी। बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ। आमदार रोहित पवारांचा आरोप। तर तो बारामती अॅग्रोचा कर्मचारी दमदाटी करत पैसे वाटत होता। भरणेंनी आरोप फेटाळले। आईला घेऊन मतदानाला गेलो तर मिरच्या झोमण्याची गरज काय? पवार साहेबांनाही आधार देऊनच मतदानाला घेऊन गेले ना? आईवरून टीका करणाऱ्यांना अजितदारांचं उत्तर। काँग्रेसकडून पाकिस्तानला आतंकी हल्ल्यात क्लीन चिट देण्याचं काम। काँग्रेस नेते अतिरेकी कसाबची बाजू मांडतात। वरठीकरांच्या 26/11 हल्ल्याच्या वक्तव्यावरून मोदींनी काँग्रेसला घेतलं। संजोग वाघेरेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची मावळमध्ये 4 वाजता सभा। तर शरद पवार शिरूर आणि अहमदनगरमध्ये सभा घेणार। शरद पवार आणि अजित पवार आज शिरूरमध्ये। अमोल कोल्हेंसाठी पवारांची तर आढळराव पाटलांसाठी अजित पवारांची शिरूरमध्ये सभा। अमित शहांची आज संध्याकाळी 5 वाजता जालन्यात सभा। रावसाहेब दानवेंच्या प्रचारार्थ सभेचं नियोजन। मुंबईतील मोदींची सभा आणि रोड शोच्या नियोजनाबाबत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक। 12 आणि 17 मे रोजी मोदींची सभा आणि रोड शो। नागपूरच्या मौदा तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। हरियाणात भाजपला झटका। 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला। काँग्रेसला पाठिंबा देणार मुख्यमंत्री नायब सिंग सैनींना 88 पैकी 43 आमदारांचं समर्थन। बसपा प्रमुख मायावतींनी पुतण्या आकाश आनंदला उत्तराधिकारी पदावरून हटवलं। चळवळीच्या व्यापक हितासाठी पूर्ण परिपक्वता नसल्यामुळे पदावरून काढलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।